अनु बाहेर ये. अभि तू सांगितलंस ना म्हणून मी हिला फोन करायला सांगितला. नाही तर तुझी बायको म्हणेन मी तिची चुगली करते म्हणून. नाही आई, आपण बरोबरच केलं. नाही तर भाऊजींचा शब्द मोडायचा पायंडा पडला असता. घराला शिस्तच राहिली नसते आणि तिच्या मुलांनी पण तेच केलं असतं परत. काय सांगितलं होतं मी? काय गरज होती हे सगळं करायची? बोल. मी तुमचा शब्द मोडलाय म्हणून रागवलात तुम्ही, मान्य आहे मला. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. पण प्लीज एकदा मी काय सांगते ती शांतपणे ऐकून घ्या. कसली कोडगी बाई आहेस ग तू. शिक्षा भोगेन पण चुका पण करन असं म्हणतेस. आपल्या पिहूला ताप आला. फणफणली होती ती तापाने. तर तिची काळजी घ्यायचं सोडून तिला तिच्या खोलीत कोंडून ठेवलं होतं. एक आई म्हणून काळजी नाही का वाटणार मला? आणि जर माझ्या आजारी मुलीची काळजी घेणं हे चूक असेल तर ती चूक मी पुन्हा पुन्हा करणार. आवाज खाली. मुद्दा चूक किंवा बरोबर हा नाहीये. मुद्दा हा आहे की घरामध्ये या दोघे असताना तुला दार उघडून आत जायची काय गरज होती? माझा शब्द काय, माझ्या शब्दाला किंमत नाहीये? काय बोलताय तुम्ही? माझ्या पिहूची या घरात कोणाला किती काळजी आहे हे मलाही माहिती आणि तुम्हाला सुद्धा. औषध मागत होती ती, नाही दिलं तिला. उलट मी तिला भेटू नये म्हणून तिला ते खोलीत कोंडून ठेवलं. काय करायला हवं होतं मग मी दरवाजा उघडणारच होते. तुला तो तोडून आत जायची काही गरज नव्हती. कधी उघडणार होता वहिनी? वेळ निघून गेल्यावर तुम्ही माझ्या पोरीला औषध देणार होता. 102 ताप होता मगाशी माझ्या पोरीला. अहो ऐका ना, मला पिहूची काळजी घेऊ द्या. एकदा तिला बरं वाटू दे, मग तुम्ही सांगाल ते करेन. पण तोवर कुणीही विरोध केला ना तरी मी माझ्या मुलीला एकटं सोडणार नाही. बघितलास कशी उद्धट बोलते ही? एवढी हिंमत वाढली तिची. आई, जेव्हा आपल्या मुलांवर संकट येतं ना तेव्हा ही काही प्रत्यक्ष काळाशी पण लढू शकते. तेव्हा तिच्यात ती हिंमत आपोआप येते. कमाल अनु, कमाल. नाही त्या रेडिओवाल्या बाईचं ऐकून ऐकून चांगलेच डायलॉग्स मारायला लागलीस ग. सीमा वहिनी, तुम्हाला हे सगळे डायलॉग वाटत असतील ना तर वाटू दे, मला काही फरक पडत नाही. खरं तर तुम्हाला सगळ्यांना माझ्या पिहूची काळजी वाटायला हवी होती, पण नाही. तुम्हाला ही काळजी वाटते की मी ह्यांचा शब्द मोडला, तिच्या जवळ गेले, तिची काळजी घेतली. अहो हे काय आहे? पिहू पण याच घरची मुलगी आहे ना, याच घरातली सदस्य आहे ना. एक वडील म्हणून तुम्ही तिच्याशी इतक्या कठोरपणे कसे वागू शकता? वडिलांची माया एका पुरुषाच्या इगो पुढे दुबळी ठरली. तुम्हाला पिहू बद्दल प्रेम आहे, तुम्हाला काळजी आहे तिची, मला माहिती आहे. म्हणून तर तुम्ही तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आलात ना. पण त्यावेळी तुम्ही रागवला का? तुम्हाला न सांगता ती मोबाईल बाळगते. हे काय आहे? उगीच राग करायचं म्हणून रागवायचं? हे कितपत बरोबर आहे?